मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. काय करू राहिले स्वामीचे बाबा तुम्ही? ही भाजी बनव. अशी ढाबा स्टाईल मटर मसाला. तुझा सगळ्यांना प्रश्न पडतो भाजीला काय बनवायचं नाही. स्वामीचे बाबा एक एक रेसिपी घेऊन येते. आज मला काय पनीर काय बनवायचं आहे? ढाबा टाईप मटर मसाला. मटर मटर मसाला. मसाला मटर म्हणजे वाटाणा का? भाजी सांगून बसले अशी. हे बाई एटीएमवरनं काय करू राहिलो? काय करतो रे? बिस्किट खातो? मला दे ना, मला दे. थँक्यू. बाबाला दे. धर तुला घे परत. घेऊन पण आलेले वाटाणा जिओ मार्ट मधून. जाय ना भाऊ जाय ना. काही नाही करायचं त्याला. मी स्वयंपाक करते ना त्याला ते बघायचं ना. कोणाकडेच जायचं नाही ना. जाय बाई. घातून बाहेर गिरवी करायसाठी 1-2 कांदे घेतले, कोथिंबीर, 2 टोमॅटो, काजू, हिरवी मिरची, हावरी, अद्रक, लसूण. इकडं कट करायला तो अर्धा टोमॅटो आणि कांदा. आता हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. मी सगळं एकत्रच टाकत असते. टाईम पण नाही लागत आणि पटकन होतं. हे बघा आपला मसाला छान भाजलेला आहे. आता मिक्सरमध्ये याला दळून घेऊ. तर तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. वाटाणे छान परतले. आता काढू. चिरलेला कांदा टाकू, टोमॅटो टाकू, 2 तेजपत्ता टाकू. आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेऊ. आपले घरातले मसाले टाकायचे. फायनली आपली भाजी तयार आहे. या जेवण करायला. भाजी तर बनवून झाली आहे. आता स्वामीच्या बाबांना आवडते का नाही बघू. स्वामी अजून झोपलेलाच आहे. सकाळी कशी भाजी बनवली तुला मी? वाटाण्याची. दम पण नाही आणू राहिले तरी. हे बघा तयार आहे ताट. तरी तब्येत सुधारत नाही आमच्या माणसाची. जे म्हणलं ते करून देते तरी. धरा. चांगले. स्वामीचे बाबा भाजीपाला घेऊन आले. खूप महाग होता म्हणे भाजीपाला. हे बघा काय काय आणलंय काय माहीत. आता बघावं लागेल. थोड्या वेळाने सगळा भाजीपाला निवडावं लागेल. सगळे टमाटे फेकू राहिला तू. आय पोरा. सगळे टमाटे भरले सगळे फेकून देऊ राहिले पोरग. स्वामीची बाबांनी बघा काय काय भाजीपाला आणला. मेथी काय काय अजून कोथिंबीर, पालक, आळूची पानं, टोमॅटो, गवती चहा. ही तांदूळक्याची भाजी आम्हाला खूप आवडते सगळ्यांना. बटाटे, मिरच्या, वांगे, भोपळा, कारलं. असा होता आमचा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.